छत्रपती संभाजीनगर शहरातील देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयामधील 4 विद्यार्थ्यांनी मिळून स्पूनशेअर नावाचं ॲप तयार केलं आणि या ॲपला जगामध्ये 3रा क्रमांक हा भेटलेला आहे। गुगलने एक स्पर्धा आयोजित केली होती। त्या स्पर्धेमध्ये या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि त्यांच्या ॲपला जगात 3रा नंबर भेटलेला आहे। त्यासोबतच या विद्यार्थ्यांना 10 लाख रुपये बक्षीस देखील गुगल तर्फे देण्यात येणार आहे। या विद्यार्थ्यांकडून जाणून घेणार आहोत त्यांनी हे ॲप कसं तयार केलं आणि हे ॲप कशा पद्धतीने काम करतं ते। आमच्या इथं एक भंडारा आयोजित केला 500 लोकांसाठी। इथं जेवण करून खूप जेवण उरलं होतं, थोडंफार जेवण तर आम्ही ते NGO द्वारा लोकांपर्यंत पुरवठवलं होतं। पण त्याच्या व्यतिरिक्त थोडंफार जेवण उरलं तर तिथून आम्हाला एक विचार आला, काही जे जेवण आमच्याकडे एकट्याकडनं भरपूर लोकांकडे उरतंय तर मग ते लोकांपर्यंत कसं पोहोचवा। आता आम्ही स्वतः इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असल्यामुळे आम्हाला असं विचार आला की आमचं जे शिक्षण आहे आम्ही समाजासाठी कसं लावू शकतोय। मग तिथून अशी संकल्पना आली की आम्ही काहीतरी ॲप्लिकेशन वगैरे तयार करून हे जेवण आहे जे गरीबी लोकांपर्यंत, जे गरजू लोक आहेत त्यांच्यापर्यंत कसं पोहोचू शकतं, त्यातून हे ॲप्लिकेशन तयार करायची संकल्पना सुचली आम्हाला। मित्र कृष्ण आवटे याला या ॲपची संकल्पना आली। त्यानंतर आम्ही त्यावर विचार विमर्श करून शिक्षकांच्या मार्गदर्शनाने कोणत्या गुगल टेक्नॉलॉजीचा यूज करून आम्ही हे ॲप बनवू शकतो हे ठरवले व त्यानंतर आम्ही त्यावर काम चालू केले व आम्ही कॉलेजच्या सर्व रिसोर्सेसचा यूज केला। त्यामुळे आम्हाला हा ॲप बनवण्यासाठी फारसा काही खर्च आलेला नाही। हा ॲप बनवण्यासाठी आम्हाला 6 महिन्याचा कालावधी लागला। त्यानंतर आम्ही हे ऐप प्ले स्टोर पर पब्लिश किया। थोड़े दिन के बाद में हमने इस ऐप को डेवलप किया स्पूनशेयर नाम का, और फिर उसको हमने बहुत सारी सिटीज़ में देखा कि कितने लोग कितना खाना वेस्ट करते हैं, और इस इंफॉर्मेशन के थ्रू हमें ये पता चला रियल टाइम फीडबैक के थ्रू, और हमने इसके अंदर 1500 से भी ज़्यादा फीडबैक कलेक्ट किए और बहुत सारे यहाँ पर ऐसे NGOs है कि जो ये काम करना चाहते हैं, तो हमने उनके साथ में एक MOU साइन किया है। एंड देन फिर हमने उसके बाद में जितने भी नीडी पीपल है उस NGO के तरफ से हमने उन नीडी पीपल तक के जो भी वेस्ट होने वाला फूड है उन तक के पहुंचाया है। एंड फिर हमें पता चला कि गूगल नाम का एक कॉम्पिटिशन में होता है, तो फिर हमने उसके अंदर पार्टिसिपेट किया है आणि आम्ही या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पार्ट घेतला होता। तर या स्पर्धेत मेनली 3 लेवल्स होत्या, तर आम्ही ह्या हळूहळू 3 लेवल्स पार केल्या। पहिली होती की टॉप 100, ज्याच्यातून जगातल्या 100 टीम्स सिलेक्ट केलेल्या होत्या त्यांनी। सेकंड मध्ये टॉप 10 टीम्स सिलेक्ट झाल्या होत्या आणि नंतर टॉप 3। 27 तारखेला टॉप 3 चा रिझल्ट लागला आणि आम्हाला खूप आनंद झाला की आम्ही टॉप 3 मध्ये आपलं स्थान पटकावलेलं आहे। आम्ही स्वतः भारताला रिप्रेझेंट करत होतो, त्याच्यामुळे तर जास्तच आनंद झाला आम्हाला। आणि आम्हाला सगळ्यांना मिळून या स्पर्धेत 10 लाखाचं बक्षीस भेटलेलं आहे। आणि या स्पर्धेत आम्हाला आमच्या सगळ्या टीचर्सनी, HOD सरांनी आणि डीन सरांनी, डॉक्टर लहाने सरांनी खूप खूप मदत केली आणि प्रोत्साहन पण दिलं। प्रत्येक मार्गावर आम्हाला सपोर्ट राहिला त्यांचा आणि आम्ही याच्यासाठी खूप आनंदी आहोत की आम्ही हे करू शकलो आणि इंडियाला कुठे ना कुठे रिप्रेझेंट करू शकलो। व्यवसायाभिमुख शिक्षण घेण्यामागील मुख्य उद्देश असतो गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवणं। पण गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीसोबत जर तुम्ही काही सामाजिक प्रश्न सोडवू शकलात तर याहून सुंदर ते काय। आमच्या विद्यार्थ्यांनी जो हा प्रयत्न केलेला आहे तो त्याच डायरेक्शन मध्ये जातो आहे। मी या विद्यार्थ्यांचं खूप खूप कौतुक करते। काय असतं की इंजिनियर होतो तर प्रत्येकानं मशीनसाठीच काम केलं पाहिजे किंवा प्रत्येकाने मेकॅनिकलीच काम केलं पाहिजे असं गरजेचं नाहीये। तर समाजामध्ये काय प्रॉब्लेम आहेत, म्हणजे थोडक्यात त्या इंजिनियरमध्ये सोशल ॲस्पेक्ट असला पाहिजे। म्हणजे कुठलेही डिसिजन घेताना त्याने समाजाचा विचार करून ते डिसिजन घेतलं पाहिजे, सोशल ॲस्पेक्ट असला पाहिजे। आणि हेच या मुलांनी करून दाखवलं, त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप कौतुक करतो आणि अभिनंदन करतो। संभाजीनगर शहराचं नाव जगामध्ये पोहोचलं ही संभाजीनगर शहरासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। न्यूज 18 कडून या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा। अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर।